feels really 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 incredible. बहुत ही माहोल फील होते जेव्हा जेव्हा आपण जे मागच्या वर्षी जे काही केलं आणि त्याचे व्हिडिओज किंवा फोटोज वगैरे आता पाहिले, इट फील्स रिअली इनक्रेडिबल मॅन. इट्स सो मच अमेझिंग. कारण जुन्या गोष्टी आपण पाहतो, मग ते मोमेंट आपल्याला आठवते. इट्स सो ग्रेट. याच्या कम्पॅरिझनमध्ये काही असेल तर काहीच नाही, नथिंग. आपल्याला वाटते का ते मोमेंट पुन्हा वापस यावं, बट इट वोंट. आणि उरते ते आपल्यापाशी फक्त व्हिडिओ आणि फोटोज. ॲक्च्युली मी व्हिडिओ आणि फोटोज एवढा जास्त इम्पॉर्टन्स देत नव्हतो. जेव्हा मी मित्रांसोबत हँगआउट करत होतो तेव्हा मी कसं माझ्या मुवमेंटला बेटर बनवण्यासाठी त्याच्यात घुलून जात होतो. बट कधी नाही का हे फोटोज खूप महत्त्वाचे असते राव. त्यावेळेसाठी तो मोमेंट ठीक असतो, सेलिब्रेट पण करायचा असतो, बट तो कुठे ना कुठेतरी सेव्ह पण करून ठेवायचा असतो राव. आणि त्याचमुळेच विशाल हे सगळे व्हिडिओ वगैरे बनवत होता, कारण त्याला जाणीव होती का याची व्हॅल्यू काय आहे राव. मला त्याची जाणीव नव्हती. मी आता फोटोज आणि व्हिडिओ बघितले. आम्ही करीब जे 4 दिवस डिसेंबरमध्ये मागच्या वर्षी आमचा प्लॅन झाला होता दारू पिण्याचा, नाईट आऊटचा, लपन छुपन खेळण्याचा, पार्टी करण्याचा, पिंटीच्या घरी 4 दिवस. इट्स सो ग्रेट. कारण ते 4 दिवस होते ना, एवढे माहोल होते, इतके माहोल करावं तुम्ही विचार पण नाही करू शकत होते काय आम्ही काय मजा केली राहतो त्या 4 दिवसात. अरे मेरे बाप, नाईट आऊटच्या वेळेस काय इकडून तिकडे तिकडून इकडे पूर्ण. आणि दारूच्या दिवशी अरे मेरे बाप, बहुत असं मजा केली. प्रत्येक मोमेंट इतका मेमोरेबल आहे ना, बहुत ही क्लासिक आहे यार. आणि मला वाटते हा मोमेंट पुन्हा बनव या. आता नोव्हेंबर महिना आहे, डिसेंबर महिना 13 तारखेपर्यंत सगळ्यांचे पेपर खतम होऊन जाईल. ऑलरेडी प्लॅन केला आहे एक लॉंग टूरचा, बट टूर एका ठिकाणी. बट कसं आहे, जर आपल्या इथे क्वार्टरमध्ये जमू शकते का टूरचा प्लॅन, म्हणजे नाईट आऊटचा प्लॅन जमू शकते ना, काही प्रॉब्लेम नाही राव. ऑफकोर्स म्हणजे इकडून थोडंसं इकडे तिकडे फिरायचं, नागपूरमध्ये इकडे तिकडे पाहायचं, या म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही राव. ऑफकोर्स नॉट. आणि इथेही केली पार्ट, इथेही थोडासा त्रास होईल, बट मोमेंट बहुत चांगला बनेल, बहुत चांगला. बट ॲक्च्युली काय, इथे कोणी येणार नाही राव. आपण घराच्या दूर सगळेजण राहू तर कसं कोणाचं जमन नाही जमन, आय डोंट नो. बट वर्धेला राहू तर इट विल बी रिअली अमेझिंग थिंग्स फॉर अस. इट्स सो ग्रेट. ते फोटोज व्हिडिओ पाहिल्यानंतर कसं बहुत इनक्रेडिबल फील होते राव. ते मोमेंट, आपण ते एन्जॉय केलेले मोमेंट, याची कुठेच हे नाही. सो अमेझिंग, सो ग्रेट थिंग. आणि या साऱ्या गोष्टी मी एन्जॉय करत होतो आणि आता एन्जॉय नाही करत आहे. थोडंसं रिग्रेट तर फील होऊन राहिला आहे, बट फ्युचर याच्यापेक्षा पण बेटर राहील. आपण याचा विचार करून आपण याचं हे चॉईस केलं आहे. सो इट विल हॅपन, इट हॅपन्स. अँड जे आपल्यासोबत पास्टमध्ये झालं, जेवढे अमेझिंग थिंग्स झाले, याच्यापेक्षा अमेझिंग थिंग्स आपल्यासोबत होणार आहे. बस थोडासा स्वतःवर विश्वास ठेव आणि जस्ट गो फॉर इट, राईट. हा 35 एपिसोड तर नाही, ॲक्च्युली 35 एपिसोड तर अगोदरच रेकॉर्ड केला आहे. सो इट जस्ट टेलिंग अबाउट द फिलिंग्स वॉट आय हॅव टू बी सेज टू दी कॅमेरा, दॅट्स ऑल. पुढे पण याच्यापेक्षा अमेझिंग मोमेंट होणार आहे लाईफमध्ये. तुझ्या लाईफमध्ये बहुत अमेझिंग आहे राव तुझी लाईफ. प्लीज याला क्विट नको करू, कुठेच नको क्विट करू. आणि जर तुला वाटत असेल का असं काही करावं, प्लीज हे 35 एपिसोड पहा, हे व्हिडिओज पहा, फोटोज पहा, आणि तुला कळेल का तू कोण आहे. प्लीज गिव अप नको करू राव. हे तुझी लाईफ बहुत ब्युटिफुल आहे. छोट्या छोट्या रिझन थ्रू आणि छोट्या छोट्या कारणा थ्रू तुझी लाईफ क्विट करू नको. रिझन कितीही मोठं असलं तरी ते छोटंच असते लाईफ क्विट करण्यासाठी, आणि हसण्यासाठी ते खूप मोठं असते राव. प्लीज
आणि हे तुझी ब्युटिफुल लाईफ आहे ना, याला नेहमी नेहमी कलरफुल करत राहा, नेहमी याला डिझाईन करत राहा. इट विल सो अमेझिंग थिंग्स. या आजची तारीख आहे 16 नोव्हेंबर 2016. दॅट्स ऑल. थँक्यू.